महाराष्ट्रातील जनतेची फसवेगिरी करणाऱ्या बिल्डरवर सरकारचे व महसूल विभागाचे नियंत्रण आहे का, अशा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्रातील मुंबई डोंबिवलीतील म्हात्रेनगर परिसरातील अनधिकृत 65 इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहे. तर त्यामुळे तब्बल 6,500 कुटुंब येत्या काही दिवसांमध्ये बेकार होणार. त्यामुळे या प्रकरणी 7 तरुणांनी एकत्रित सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. बिल्डरने व अधिकारी यांनी खोटे दस्तऐवज तयार करून बिल्डर अधिकारी आणि राजकीय मंडळींनी घर विकून कोट्यवधी रुपये कमावले व लोकांना फ्लॅट विकून लोकांची खूप मोठी फसवणूक झालेली आहे. या प्रकरणी KMC नगररचना विभाग, नजूल विभाग, महसूल विभागाच्या सर्व कारणीभूत व बनावटी दस्तऐवज तयार करणाऱ्या बिल्डर व अधिकाऱ्याची तातडीने चौकशी करून त्यांची संपत्ती जप्त करावी व फसवणुकीला बळी पडणाऱ्या लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी येथील घर विकत घेणाऱ्या लोकांची मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे. तसेच तेथील रहिवासी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजत आहे. बिल्डर व अधिकारी यांची संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.